खमंग आणि चटकदार मालवणी पदार्थांचा रंगतदार शो आता घराघरात। मालवणी स्वाद सिंधुदुर्ग लाईव्ह आणि लुपिन फाउंडेशन यांचं आयोजन। मालवणी स्वाद पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह वर। तांदळाचं पीठ, खोवलेलं खोबरं, पाणी, वेलची जायफळाची पूड, मीठ, तेल, रसासाठी गूळ। शिरवाळ्या काढण्यासाठी लागणारा हा शेवगा, त्यामध्ये या चकतीचा वापर केलेला आहे। हा शेवगा नसेल तर हे चकलीचं भांड, त्यात शेवाची जाळी टाकून शेवया काढता येतं। ह्या तांदळाचं पीठ ठेवलेलं आहे, त्याच भांड्यावर पाणी उकळणीसाठी ठेवलेलं आहे। उकळीचं पाणी उकळत आलेलं आहे, त्यामध्ये चवीपुरतं मीठ उकळलेलं आहे। आता यामध्ये उकडीसाठी थोडं थोडं पीठ घालावं। हे पीठ यामध्ये उकडत घालून झालेलं आहे, त्याच्यावर थोडे 10-15 मिनिटं झाकण ठेवून द्यावं। तोपर्यंत मी रस करायला घेते। रसासाठी खोबरं, गूळ, चवीपुरतं मीठ, थोडं पाणी। रसाचं वाटून तयार झालेला आहे, असा हा रस गळावा। त्यानंतर हे परत रसासाठी आपण वाटून घेता येतं। आपल्याला वाटून रस काढण्यासाठी घेता येतो। हा रस गाळून झालेला आहे, त्यामध्ये वेलची जायफळाची पूड घालून चांगलं ढवळून घ्यावं। आता हा रस तयार झालेला आहे। उकड काढलेलं पीठ परातीमध्ये ओतून घेतलं। आता ते मुठले करण्यासाठी थोडं थोडं मळून घ्यावं। आवश्यकतेनुसार पाणी ओतावं। उकडण्यासाठी अर्धा पातेलं पाणी ठेवावं, गॅस मोठा ठेवावा आणि त्यात मळून झालेलं आहे त्याच्या अशा मुठल्या वळाव्या। उकडीच्या मुठल्या तयार झालेल्या आहे। पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये सावकाश मुठल्या सोडाव्या। त्या सोडल्यानंतर झाकण ठेवावं। 15-20 मिनिटं तरी झाकून ठेवावं। सांगू
बनवलेला आहे. हे असे घेऊन प्रसाद म्हणून खायचे.